नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता 7वीचं आणि त्याचं 13वं प्रकरण पायथागोरसचा सिद्धांत आणि त्याचा सराव संच 48. तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल. आणि मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल जसे की परिमिती आणि पृष्ठफळ त्याचा सराव संच 47, 46 हे जर तुम्ही बघितले नसेल तर उजव्या कोपऱ्यात आय बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि त्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही मागचे व्हिडिओ बघू शकता. चला सुरुवात करू. कोणता सराव संच 48. त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिलेला आहे तर खालील आकृत्या पहा व एक्सची किंमत काढा. तर ही जर तुम्ही आकृती बघितली, त्रिकोण आहे. कोणता त्रिकोण? LMN. इथं LM दिलेले आहे 7, इथे दिलेले आहे MN दिलेले आहे 24 आणि LN दिलेले आहे किती? X. तर आपल्याला ही LN किती बाजू आहे, त्याची लांबी किती आहे किंवा काय लांबी किती आहे ते आपल्याला काढायचे आहे. तर हा त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे हा तुम्हाला दिसत असेल, हा इथे. म्हणजेच अशा जर आला तर हा काय असतो? काटकोन असतो. काटकोन म्हणजेच किती अंशाचा कोन असतो तर 90 अंशाचा कोन असतो. म्हणून त्रिकोण एल एम आणि एन मध्ये कोण एम बरोबर किती आहे तर 90 अंश आहे. किती अंशाचा 90 अंश? किती अंशाचा आहे तर 90 अंश. आणि 90 अंशाला म्हणजेच कोण येतो तर पायथागोरस येतो. म्हणून बाजू एल एन हा काय आहे तर त्रिकोणाचा कर्ण आहे. 90 अंश, एक कोण 90 अंश आणि कर्ण असेल तर अशा वेळेस कोण येतो? पायथागोरसचा सिद्धांत येतो. म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आता पायथागोरसचा सिद्धांत काय आहे तर पायथागोरसचा सिद्धांत हा काय आहे तर कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजेच हा कर्ण कोण आहे? LN हा कर्ण आहे. ह्याचा वर्ग आणि LMचा वर्ग आणि MNचा वर्ग जर आपण LM आणि LN वर्ग यांची दोघांची बेरीज केली तर तो कोणा इतका असणार आहे तर या LN इतका असणार आहे. म्हणजेच काय असतो तर कर्णाचा वर्ग. म्हणजेच आपण असं लिहू, कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. इथे कर्ण कोण आहे तर LN आहे, त्याचा काय करू आपण वर्ग. पहिली बाजू आपण LM घेऊ त्याचा वर्ग अधिक MN त्याचा वर्ग. म्हणजेच LN हा काय दिलेला आहे तर X दिलेला आहे. LM किती दिलेला आहे इथे दिलेला आहे किती? LM 7 चा वर्ग अधिक MN किती दिलेला आहे 24 चा वर्ग. इथे मी घेतोय तर X बरोबर किती येणार आहे 7 चा वर्ग किती 49 आणि 24 चा वर्ग किती तर 576. 24 गुणिले 24 करणार म्हणजेच आपल्याला 576 भेटणार. दोघांची बेरीज केली तर किती होणार आहे 600. इथे काय येणार आहे Xचा वर्ग. का? कारण की LN ची किंमत किती आहे X आहे आणि त्याच्या कंसाच्या बाहेर वर्ग आहे, म्हणून Xचा वर्ग आणि किती येणार आहे 625. आणि X बरोबर हा वर्ग तिकडे गेला तर का होईल वर्गमूळ होईल. म्हणजेच किती 625 आणि X बरोबर 625 कोणाचा वर्ग आहे तर तो 25चा वर्ग आहे. म्हणून 625चं वर्गमूळ किती आहे 25 आहे. म्हणून Xची किंमत किती असणार आहे तर 25 असणार आहे. असा आपण हा
प्रश्न पायथागोरसच्या सिद्धांतानुसार सोडवायचा आहे. तर पायथागोरसचा सिद्धांत काय आहे, तर कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजेच हा किती भेटला, 25चा जर आपण वर्ग केला तर किती येतोय 625, आणि इथं 49 अधिक 576 केला तो पण किती आला 625. म्हणजे कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. सराव संच 48 मधला पहिल्यामधला दुसरी आकृती जी दिलेली आहे, कोणती आकृती आहे, तर त्रिकोण पी क्यू आर. कोणती आकृती आहे, त्रिकोण पी क्यू आर मध्ये, त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण क्यू बरोबर किती आहे 90 अंश. इथे दिसत असेल तुम्हाला हा किती अंशाचा कोण आहे, तर 90 अंशाचा. आणि 90 अंश आला तर त्याच्या समोरची जी बाजू असते तो काय असतो, कर्ण असतो. म्हणून बाजू पी आर हा या त्रिकोणाचा काय आहे, तर कर्ण आहे. 90 अंशाचा कोण आला आणि कर्ण आला तर अशा वेळेस कोण येतोय, तर पायथागोरसचा सिद्धांत येतो. म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार, तर पायथागोरसचा सिद्धांत काय आहे, कर्णाचा वर्ग, कोणाचा वर्ग, कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. त्याच्यातील आपण पहिली बाजू घेऊ, पहिली बाजूचा वर्ग करू अधिक दुसरे बाजूचा वर्ग करू. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. म्हणजे इथे कर्ण कोण असणार आहे, 90 अंशासमोरील बाजू असते तो कोण असतो, कर्ण असतो. म्हणजेच पी आर हा काय आहे, कर्ण आहे. तर तो किती दिलेला आहे, 41 चा वर्ग. पहिली बाजू आपण पी क्यू मानू, तर पी क्यू लिहू आपण पी क्यू चा वर्ग अधिक दुसरी बाजू आपण क्यू आणि आर त्याचा वर्ग. आता किंमत टाकू आपण, सॉरी इथे कर्ण लिहून घेऊ आपण, काय लिहू, पी आर. तर पी आर बरोबर किती दिलेला आहे, तर 41 चा वर्ग. पी क्यू किती दिलेला आहे, 9 चा वर्ग अधिक क्यू आर काय दिलेला आहे, x चा वर्ग. म्हणून 41 चा वर्ग किती होतो, 41 गुणिले 41. तर 1 गुणिले 1 केला तर 1 किती येणार, 4 एके 4, शून्य घेतला 4 एके 4 आणि किती 4 चोक 16. तर किती 1 8 आणि 1 आणि म्हणजेच किती येणार आहे 1681 बरोबर. 9 चा वर्ग किती येतोय, तर 81 अधिक x चा वर्ग. तर आपण x ला तिथेच ठेवू, 1681 वजा हा इकडे आला तर वजा होईल बरोबर. x चा वर्ग आपण इकडे घेऊ, म्हणजेच x चा वर्ग बरोबर 1681 वजा 81 आणि x बरोबर किती भेटणार आहे, तर 1600. कारण की 1681 मधून 81 गेले तर किती राहणार आहेत, 1600. म्हणजेच x बरोबर किती, हा वर्ग तिकडे जाताना वर्गमूळ होणार आणि किती होणार आहे 1600 होणार आहे. आणि x बरोबर 1600 हा कोणाचा वर्ग आहे, तर 40 चा आहे. म्हणून x बरोबर किती भेटणार आहे, 40 ही किंमत भेटणार आहे. सराव संच 48 मधला पहिला मधला तिसरी आकृती काय दिलेला आहे, त्रिकोण EDF किंवा FDE घ्या. तर आकृत्या पाहावा आणि x ची किंमत काढा. तर येथे त्रिकोण, कोणता त्रिकोण, ED आणि F मध्ये कोण D बरोबर किती अंशाचा आहे, 90 अंशाचा आहे. आणि 90 अंशाला तर त्याच्या समोरची बाजू काय असते, कर्ण असते. म्हणून बाजू, कोणती बाजू, तर EF हा काय आहे, कर्ण आहे. आणि 90 अंश आला आणि कर्ण आला, अशा वेळेस कोण येतो, तर पायथागोरस येतो. म्हणून पायथागोरसच्या
सिद्धांतानुसार आज आपण बघितलं पायथागोरसचा सिद्धांत काय आहे तर कर्णाचा वर्ग. तर आपण असंच लिहू कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. पहिली कर्ण काय दिलेले आहे ते कोण असणार आहे कर्ण तर ई एफ हा काय असणार आहे कर्ण चा वर्ग. पहिली बाजू घेऊ आपण एफ डी चा वर्ग अधिक दुसरी बाजू घेऊ आपण ई डी चा वर्ग ई डी चा वर्ग. तर आता किमती टाकू पण ई एफ किती दिलेला आहे तर 17 दिलेला आहे. एफ डी किती दिलेला आहे तर 8चा वर्ग सॉरी इथे 17चा वर्ग इथे 8चा वर्ग आणि ई डी दिलेला आहे एक्सचा वर्ग. इथे घेतोय मी तर 17चा वर्ग किती आहे किती आहे 17चा वर्ग तर 289 बरोबर 8चा वर्ग 64 अधिक एक्सचा वर्ग. आता आपण एक्सला इथेच ठेवू एक्स वर्ग आणि 289 हा तिकडे गेला तर वजा 64 होईल आणि एक्सचा वर्ग बरोबर 289 वजा 64. आपण एक्सला इकडे घेऊन येऊ आणि त्या सर्व किमतींना तिकडे नेऊ. किती होणार आहे 64 तर एक्सचा बरोबर एक्स वर्ग बरोबर किती येणार आहे 5 आणि 8तून 6 गेले 2 आणि 2 225 म्हणजे एक्स बरोबर वर्गमुळात 225 आणि कारण की हा वर्ग पलीकडे जाताना वर्गमूळ होणार आहे आणि एक्स बरोबर किती येणार आहे तर 15 येणार आहे. म्हणून एक्सची किंमत किती भेटली 15 मिळणार आहे. असे ह्या आपण सराव संच 48 मधला पहिला प्रश्न संपवलेला आहे. सराव संच 48 मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे तर काटकोन त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोन पी 90 अंश जर लांबी पी क्यू दिलेला आहे 24 सेमी आणि पी आर दिलेले आहे 6 सेमी तर रेख क्यू आरची लांबी काढायला सांगितलेलं आहे. तर पहिले तर आपण आकृती काढून घेऊ. हा मी काढला काटकोन त्रिकोण. इथं कोन पी किती दिलेला आहे 90 अंश आणि कोणता पी 90 अंश दिलेला आहे. म्हणून आपण काय घेऊ क्यू पी आणि आर घेऊ. तर पी समोरील जी बाजू आहे ती काय असणार आहे कर्ण असणार आहे. तर ती किती दिलेलं आहे क्यू आर किंवा आर क्यू दिलेलं आहे का नाही परंतु पी क्यू दिलेलं आहे. किती दिलेलं आहे पी क्यू तर 24 सेंटीमीटर. किती दिलेलं आहे 24 सेंटीमीटर आणि पी आर दिलेलं आहे किती 10 सेंटीमीटर. तर आपल्याला विचारलेलं काय आहे क्यू आर विचारलेला आहे तो आपण काय मानू एक्स मानू. म्हणून त्रिकोण पी क्यू आर मध्ये असंच लिहू आपण कोन क्यू पी आर मध्ये कोन पी बरोबर किती अंशाचा आहे 90 अंश आहे. म्हणून बाजू कोणती बाजू क्यू आर हा काय आहे या त्रिकोणाचा कर्ण आहे. म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार तर पायथागोरसचा सिद्धांत काय आहे कर्णाचा वर्ग बरोबर पहिले बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. कर्ण काय आहे इथे क्यू आर हा काय आहे कर्ण त्याचा वर्ग पहिली बाजू घेऊ आपण क्यू पी चा वर्ग अधिक पी आर चा वर्ग. आता किमती दिलेल्या आहेत म्हणून किमती काय दिलेल्या आहेत तर क्यू आर आपल्याला काढायचं आहे. तर क्यू आर आपण तसाच ठेवू. क्यू आर साठी आपण एक्स घेतलेला सॉरी
काय घेतला आपण एक्स, एक्सचा वर्ग, क्यू पी किती आहे 24चा वर्ग अधिक पी आर किती आहे 10चा वर्ग. तर किती होणार आहे 24चा वर्ग 576 अधिक किती होतात 100, म्हणजेच एक्सचा वर्ग बरोबर 576 आणि एक्स बरोबर एक्सचा वर्ग बरोबर दोघांची बेरीज केली तर 676 होतात. आणि 676 कोणाचा वर्ग आहे तर एक्स बरोबर हा वर्ग पलीकडे जाताना का होणार आहे वर्गमूळ होणार आहे 676 आणि एक्स बरोबर किती होणार आहे तर हा कोणाचा वर्ग आहे 26चा. म्हणून एक्स बरोबर किती काढला आपण 26 आणि तो काय मानलेला आहे आपण एक्स मानलेला आहे. म्हणजेच आपण कोणाची किंमत काढली इथे मी घेतोय. म्हणजेच आपण क्यू आर बरोबर किती येणार आहे लांबी ऑफ क्यू आर बरोबर किती येणार आहे 26 सेंटीमीटर. म्हणून रेख क्यू आर ची लांबी किती असणार आहे 26 सेंटीमीटर असणार आहे. असा आपण हा प्रश्न दुसरा सुद्धा सोडवलेला आहे. तुम्हाला शिकवलेलं जर आवडत असेल समजत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता आणि सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. म्हणजेच तुम्हाला 10वी पर्यंत सर्व सराव संच बघायला मिळणार आहेत. चला पुढचा प्रश्न बघू. सराव संच 48 मधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे तर काटकोन त्रिकोण एल एम एन मध्ये कोन एम 90 अंशाचा आहे आणि लांबी ऑफ एल एम 12 सेंटीमीटर, लांबी ऑफ एल एन 20 सेंटीमीटर. तर रेख एम एन ची लांबी काढा. तर इथे सुद्धा आपण काय करू तर काटकोन त्रिकोण काढून घेऊ. हा झाला काटकोन. कोण आहे हा एम कोण 90 अंशाचा आहे तर एम असेल तर एल एम आणि एन. तर इथे कर्ण कोण असणार आहे एल एन. म्हणून उत्तर आपण लिहू त्रिकोण एल एम एन मध्ये कोण एम बरोबर किती अंशाचा आहे 90 अंश. म्हणून जर कोण एम 90 अंश असेल तर त्याच्या समोरची जी बाजू आहे ती कोण असणार आहे कर्ण असणार आहे. म्हणून बाजू एल एन हा काय आहे तर कर्ण आहे. म्हणून जर कर्ण आला आणि 90 अंशाचा कोण आला तर अशा वेळेस कोण येतो पायथागोरस येतोय. म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार पायथागोरसचा सिद्धांत काय आहे तर कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. तर कर्ण किती कोण आहे कर्ण इथे एल एन. म्हणजेच एल एन चा वर्ग पहिली बाजू घेऊ आपण एल एम घेऊ एल एम चा वर्ग अधिक दुसरी बाजू आपण एम एन चा वर्ग. इथे दिलेला आहे लांबी ऑफ एल एम किती दिलेला आहे 12चा वर्ग अधिक एम एन दिलेला आहे का नाही. एल एम बाजू दुसरी बाजू एम एन चा वर्ग आणि इथे एल एन किती दिलेला आहे 20चा वर्ग. 20चा वर्ग किती होतोय तर 400. 12चा वर्ग किती होतोय 144 अधिक एम एन चा वर्ग बरोबर एम एन चा वर्ग 400 हा तिकडे जाईल तर वजा 144. म्हणून एम एन चा वर्ग आणि 400 वजा 144. इथे तुम्ही खालीच लिहा मी इथे लिहितोय. तर एम एन चा वर्ग बरोबर 400 मधून 144 गेले तर 10तून 4 गेले 6, 9तून 4 गेले 5 आणि इथे किती राहणार आहे 300 3 राहील. 3तून
एक गेला राहील किती 2 म्हणजेच किती 256 आणि एम एन बरोबर हा तिकडे जाईल तर वर्गमुळात 256 आणि 256 कोणाचा वर्ग आहे तर एम एन बरोबर कोणाचा वर्ग आहे हा तर 16चा आहे म्हणून किती येणार आहे एम एन बरोबर 16 सेंटीमीटर म्हणून लांबी ओप एम एन बरोबर 16 सेमी म्हणून रेख एम एन ची लांबी किती काढली आपण तर 16 सेंटीमीटर आहे असा हा आपण प्रश्न सोडवायचा आहे. सराव संच 48 मधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे तर 15 मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून 9 मीटर उंचीवरील एका खिडकीपाशी पोहोचते तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर किती तर काय 15 मीटर लांबीची एक शिडी आहे आणि ती जमिनीपासून 9 मीटर उंचीवरील एका खिडकीपाशी पोहोचते म्हणजेच काय आहे सरळ सरळ काटकोन त्रिकोण आहे म्हणजेच ही काय आहे ही खिडकी आहे इथे खिडकी असेल तर इथे आपण काय घेऊ नावं घेऊ म्हणजेच कोणता त्रिकोण कारण की ही भिंत आहे त्याला ही काय केली शिडी टेकवली म्हणजेच काय ही भिंत कधी पण कशी असते काटकोनात असते शिडी लांबवली तर 15 मीटर लांबीची एक शिडी ही किती आहे शिडी किती मीटरची आहे 15 मीटरची ए बी आणि इथे काय असेल सी आणि शिडी जमिनीपासून किती 9 मीटर उंचीवरील ही किती आहे उंची म्हणजेच ही जमीन आहे इथून खिडकी इथे पर्यंत किती मीटर 9 मीटर 9 मीटर एक शिडी खिडकीपाशी पोहोचते तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक म्हणजेच इथून आणि इथूनचे हे अंतर म्हणजेच बीसीचं अंतर आपल्याला विचारलेलं आहे म्हणून आपण कसं लिहू तर भिंत व जमीन एकमेकांना लंब आहेत म्हणजेच भिंत व जमीन यांमध्ये काटकोन तयार होतो म्हणजेच हा का होणार आहे काटकोन त्रिकोण तयार होणार आहे म्हणून त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी बरोबर किती अंशाचा आहे 90 अंश म्हणून पायथागोरसच्या इथे आपण लिहिलाय पण त्याच्या अगोदर आपण काय करू तर कर्ण म्हणजेच बाजू ए सी हा काय आहे हा कर्ण आहे आणि कर्ण आला आणि 90 अंश आला म्हणजेच कोण येतो पायथागोरस येतोय म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय घेतोय पायथागोरसच्या सिद्धांतानुसार तर पायथागोरसचा सिद्धांत काय आहे तर कर्ण कोण आहे कर्ण कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो म्हणून पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग पहिली बाजू कोण आहे तर कर्ण पहिले लिहून घेऊ आपण ए सी चा वर्ग
पहिली बाजू आपण ए बी घेऊ, ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग. तर इथे ए बी म्हणजेच कोण आहे, भिंतीपासून टेकलेलं, त्या शिडीचे टेकलेलं टोक किती आहे, 9 मीटर. पण त्याच्या अगोदर शिडी किती आहे, एसी म्हणजे शिडी, शिडीची लांबी किती आहे, 15 मीटर. 15चा वर्ग, ए बी किती आहे, 9चा वर्ग अधिक बी सी आपल्याला माहीत नाही, तेच आपल्याला काय करायचं आहे, काढायचे आहे. तर 15चा वर्ग किती होतो, 225 आणि 9चा वर्ग 81 अधिक बी सीचा वर्ग. इथे मी घेतोय, जागा मावत नाही, म्हणून इथे किती येणार आहे, 225. हा इकडे गेला, 81 तिकडे गेला, तर वजा 81 होईल, बरोबर काय येणार आहे, बी सीचा वर्ग. तर बी सीचा वर्ग बरोबर 225 मधून 81 गेले तर किती राहणार आहे, 5तून 1 गेला 4, इथे राहील किती, हां 12तून 8 गेले राहतात 4 आणि 144. म्हणजेच बी सी बरोबर किती येणार आहे, तर वर्ग तिकडे जाईल तर वर्गमूल होईल 144 आणि बी सी बरोबर किती येणार आहे, 144 कोणाचा वर्ग आहे, तर 12चा वर्ग. म्हणून किती मीटर, तर बी पासूनचे सी पर्यंतचं अंतर. तर बी सी किती आहे, 12 मीटर. म्हणून लांबी ओ बी सी लिहू आपण, किती आला, 12 मीटर. म्हणून भिंतीचा पाया व सीडीचे खालचे टोक यामधले अंतर किती आहे, तर 12 मीटर आहे. असा हा पायथागोरसचा सिद्धांत आहे. त्याच्यावरचा सराव संच आपण 48 बघितलेला आहे. तुम्हाला शिकवलेलं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.